डॉक्टरांनी या मतदारसंघामध्ये पदरमोड करून कोगे सारख्या ठिकाणी 15 लाख रुपये निधी देऊन घरागल्लीमध्ये रस्ता केला की त्या माणसाला आपण दंडाला हात धरून विचारू शकतो की हे काम झालं पाहिजे. असं व्यक्तिमत्व असल्यामुळे आपण के.एन. पाटलांना मतदान देण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत. वारं सध्या तरी के.एन. पाटलांचंच आहे, कारण ज्या पद्धतीनं त्यांनी जिल्हा परिषदेसाठी मुसंडी मारलेली आहे, भल्या भल्या लोकांना घाम फुटलेला आहे. कारण नवीन चेहऱ्याचं नवीन विकास पर्व, आम्ही के.एन. सोबत सर्व ह्या वाक्यानं लोक चाललेले आहेत. सावरवाडी हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, त्यामुळं हा के.एन. पाटलांनाच गुलाल 9 तारखेचा असणार. 70% मतदान के.एन. पाटलांना इथे पडलं. पद जरी नसलं तर त्यांचं हाती दिलमुखाने खुलेच असणार आहे 24 तास. त्यामुळे के.एन. पाटील या मतदारसंघात तर कोण हात धरू शकत नाही. दर्शक हो नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान, तर 9 फेब्रुवारीस मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये जातोय, तिथील असणाऱ्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतोय, त्या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा, नागरिकांच्या मनातील नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत, त्याचबरोबर मतदारसंघाचा कितपत विकास झाला आहे, नेमका गुलाल कोणाला लागणार, बाजी कोण मारणार आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार हे सविस्तरपणे जाणून घेत असतो. आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय पाडी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील सावरवाडी या गावामध्ये. या ठिकाणी सकाळच्या सत्रात काही नागरिक आहेत, जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, या मतदारसंघाचा कितपत विकास झाला आहे, अजून देखील या नागरिकांना कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो याचा सविस्तर आढावा घेऊयात या रिपोर्टच्या माध्यमातून. अनेक वर्षांनी निवडणूक होते, याआधी प्रशासक होतं, काय सांगाल या भागाचा विकास झाला का? आता होऊ घातल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका या 8 वर्षानंतर होत आहेत. गेली मागचा 5 वर्षाचा कालखंड सोडला तर 3-3.5 वर्ष प्रशासक काम करत होतं. अनेक ठिकाणी खेडेगावामध्ये विकास झालेला नाही. मग गटरीचं काम असतील, रस्ते असतील, सुशोभीकरण असेल, अनेक गोष्टी रखडल्या गेलेल्या आहेत. या पूर्ण करायच्या असतील तर सध्या आपण छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय बंटी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचा असा सक्षम उमेदवार या मतदारसंघामध्ये दिलेला आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर के.एन. पाटील. के.एन. पाटील या उमेदवारांच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर डॉक्टरांनी या मतदारसंघामध्ये पदरमोड करून कोगेसारख्या ठिकाणी 15 लाख रुपये निधी देऊन घरागल्लीमध्ये रस्ता केला. महाराष्ट्रातील ही पहिली गोष्ट असेल की खिशामधील पैसे देऊन रस्ता करणे ही महाराष्ट्रामधील पहिली गोष्ट असेल. अनेक ठिकाणी आम्ही फिरत असतो. सडोली दुमालासारख्या गावामध्ये गेली 50-60 वर्ष प्राचीन महादेवाचं मंदिर आहे. या महादेवाच्या मंदिराला सुद्धा डॉक्टर के.एन. पाटील यांनी 30 लाख रुपये निधी देऊन त्या मंदिराचा जीर्णोद्धाराचं काम आता सुरू आहे. अनेक ठिकाणी आमच्या गावामध्ये परवा 1.5-2 महिन्यापूर्वी कोणतंही पद नसताना त्यांच्या स्वतःच्या पदावरती 20 लाख रुपयाचा निधी शाळेच्या कंपाऊंडसाठी आणि वरती कृष्णानगर या गल्लीमध्ये दिलेला आहे. तसेच आमच्या गावामध्ये शाहू महाराजांनी सुद्धा 20 लाख रुपयाचा निधी देऊन अनेक कामं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. निश्चितच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये के.एन. पाटील यांना प्रचंड बहुमत देऊन या मतदारसंघातील लोक त्यांना गुलाल लावल्याशिवाय राहणार नाहीत, एवढं बाकी निश्चित आहे. लोकांनी त्यांनाच का निवडून द्यायचं? कोणतंही पद नसताना त्यांनी केलेला विकास कामं, मग महिला सक्षमीकरणाचं काम असेल, अनेक महिला बचत गटांना आर्थिक मदत असेल, त्यांचं सक्षमीकरण असेल, त्यांचा दूरदृष्टिकोन असा आहे की या मतदारसंघामध्ये आमच्या कसबा बीड गावामध्ये प्राचीन महादेवाचं मंदिर आहे, आरे गावामध्ये प्राचीन महादेवाचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्माईचं मंदिर नंदवाळसारख्या गावामध्ये आहे आणि वाशीमध्ये बिरदेवाचं मंदिर आहे. ह्या 4-5 गावामध्ये जे प्राचीन मंदिर आहेत, या प्राचीन मंदिराच्या निमित्तानं या ठिकाणी पर्यटन वाढू शकतं आणि ह्या कनेक्टिव्हिटी वाढून इथल्या महिलांना किंवा अनेक लोकांना रोजगार निर्मिती करून देण्याचा त्यांचा मानस आहे. आणि तो पूर्ण करण्यासाठी त्यांना आपण या मतदारसंघातील लोकांनी त्यांना तितक्याच ताकदीनं प्रचंड बहुमताने विजय करावं आणि हा के.एन. पाटील जिल्हा परिषदमध्ये पाठवावा. काय वाटते, पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून मतदान होईल यावेळी? व्यक्ती. या ठिकाणी 2 पक्ष तुल्यबळ लढत आहे, एक राष्ट्रवादी आहे, एक शिवसेना आहे. पण आता होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये निश्चितच पक्ष बघून मतदान होणार नाही. आम्ही सुद्धा कुठल्या तरी पक्षाचं बांधील आहे. तसेच व्यक्ती बघून या ठिकाणी मतदान होणार हे बाकी निश्चित आहे. काय असेल 9 तारखेचा निकाल? निश्चितच डॉक्टर के.एन. पाटील यांना गुलाल लागणार.
दादा एकतर खूप वर्षांनी निवडणूक होती, कुणाला गुलाल लागेल असं वाटतं? आता के एन पाटील हे असे व्यक्तिमत्व आहे की मी स्वतःहून BJPचा एक बूथ प्रमुख आहे, तरीसुद्धा मी के एन पाटलांना पाठिंबा दिला. कारण के एन पाटील अशी व्यक्ती आहे की त्या माणसाला आपण दंडाला हात धरून विचारू शकतो की हे काम झालं पाहिजे. असं व्यक्तिमत्व असल्यामुळे आपण के एन पाटलांना मतदान देण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत. लोक मतदान करतील त्यांना? करणार, भरपूर करणार. कारण माणूस साधा आहे आणि माणसाला कुठलाही पाठीमागचा राजकीय असा वारसा नाही आहे आणि माणूस सामान्य घरातील आहे. पाठीमाग कुठल्या पक्षाचा ये नाही ते असा माणूस भेटणे जनतेला खूप हे आहे, भाग्यवान आहे. काम करायची पद्धत कशी आहे पाटलांची? काम करणे जसा शेतकरी शेतामध्ये साधेपणानं काम करतो तसा हा माणूस जनतेपासून येऊन काम करणारा साधा माणूस आहे. बाबा गाडीची काच वर करून AC मध्ये बसणारा माणूस नव्हे. जर गाडी आपण 4 माणसं जर निघालो रस्त्यानं तर तो माणूस तिथं थांबणार, गाडीतून उतरणार, असा मी व्यक्तिमत्व आहे. मोठ्या प्रमाणात जनतेतून या मतदारसंघाचा जर बघितलं तर त्यांना प्रतिसाद मिळतोय, काय कारण असेल? आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, भावकीत एखादा काम करणारा जर माणूस असेल आणि तो सगळ्यांशी चांगला असेल तर त्याला माणसं उचलून धरतात. तसाच एक आपल्यातलाच एक माणूस म्हणून त्याला उचलून धरतील, ही शंकाच नाही. काय असेल 9 तारखेचा निकाल? 9 तारखेचा निकाल हा के एन पाटलांच्याच बाजूने लागेल, भैरवनाथ चंदने हीच प्रार्थना करतो मी. दादा वार कोणाचा इकडे, कोण बाजी मारेल? वारं सध्या तरी के एन पाटलांचंच आहे. कारण ज्या पद्धतीनं त्यांनी जिल्हा परिषदेसाठी मुसंडी मारलेली आहे, भल्या भल्या लोकांना घाम फुटलेला आहे. कारण काही कोणत्याही पद्धतीचं नेटवर्क नसताना जिल्हा परिषदेत मतदारसंघात त्यांनी ज्या पद्धतीनं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. सुरुवात त्यांनी महिलांच्या सोबत केली, महिला वर्गांना त्यांनी विश्वासात घेतलं. सडोलीसारख्या गावात, आता धनाजी गाडेंनी सांगितलं, सडोलीसारख्या गावात, कोगीसारख्या गावात आणि आमच्याही गावाला त्यांच्या थ्रू 20 लाखाची मदत झालेली आहे. यातून विविध विकास कामं करण्यात आलेले आहेत, शाळेसाठी, रस्त्यासाठी. त्यामुळे एकंदरीत के एन पाटलांचं वारं आहे. लोक मतदान करतील त्यांना? करणार की, कारण नवीन चेहऱ्याचं नवीन विकास पर्व, आम्ही के एन सोबत सर्व, ह्या वाक्यानं लोक चाललेले आहेत. त्यासोबतच बंटी पाटलांनी जे काही काँग्रेसचा हात इथं उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यालाही लोक उत्स्फूर्त साथ देत आहेत. पण भाजपनं आजचे दिन आणल्यात, मग लोकांनी काँग्रेसला का मतदान करायचं. कारण राजकारण आणि समाजकारण ही राष्ट्राची 2 गोष्टी आहेत, किंवा त्यासुद्धा विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष या दोन्ही गोष्टी समान असल्या पाहिजे. आज बंटी पाटलांना विरोधी पक्ष नेते डावललं, ह्याच्यातून कसं सामान्य माणसाचा आवाज दबला गेलेला आहे. त्यासाठी विरोधी पक्ष पाहिजे. विरोधी पक्षासाठी स्थानिक लेवलपासून जिल्हा परिषद, पंचायत जितकं होईल तितकं विरोधी पक्षासाठी म्हणून कसं ना आपण काँग्रेस किंवा अदर जे घटक आहेत, शिवसेना, उबाटा असेल किंवा मनसे असेल, यांना निवडून देणं गरजेचं आहे. काय असेल 9 तारखेचा निकाल? निश्चितच के एन पाटील विजयी असतील. काय सांगाल, जिल्हा परिषद सदस्य कसा असावा बाबा? जिल्हा परिषद सदस्य हा डॉक्टर के एन पाटील यांच्यासारखाच असावा. तरुण आणि तडफदार उमेदवार. लोक मतदान करतील पाटलांना? 100% करणार. कसं काय? तसा त्यांचा आत्मविश्वास जनतेपर्यंत पोहोचला आहे, महिलांच्या पर्यंत, पुरुषांच्या पर्यंत, तरुण वर्गापर्यंत त्यांचा आत्मविश्वास पोहोचलेला आहे. काम करायची पद्धत कशी आहे त्यांची? काम करण्याची पद्धत त्यांची तळागाळातनं वरपर्यंत चांगली पद्धत आहे काम करण्याची पद्धत. लोक यावेळी काँग्रेसला मतदान करतील काय? काँग्रेसलाच करणार. कसं काय? के एन पाटलांच्याकडे बघून करणार. बर, काय असेल 9 तारखेचा निकाल? 9 तारखेचा निकाल हा के एन पाटलांनाच गुलाल लागणार आणि सावरवाडी हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, त्यामुळं हा के एन पाटलांनाच गुलाल 9 तारखेचा असणार. प्रशासकांनी काही विकास कामं केलात का इथं? नाहीत करायला तशी कामं. काय आतापर्यंत एवढ्या 25 वर्षात बाकी जे उमेदवार होते त्यांनी तर काही काम करायला नाही. कुठल्या कुठल्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागतोय? रस्तेच आणखीन बाकीच कामं आहेत अजून इथं. आता समजा देवस्थानच्या तर टॉकीचं काम करायचं आहे, या ठिकाणी करायला लागते. शाळेतील किरकोळ कामं आहेत अजून. आता कट्ट्यासाठी पैसे मंजूर 20 लाख रुपये दिलेले आहेत साहेबांनी, डॉक्टर साहेबांनी. आणखीन थोडी मैदान आमचे सावडाचे आहे, त्यासाठी पण थोडी तरतूद द्यायची आहे. विकास होण्यासाठी कुठल्या पक्षाची सत्ता आली पाहिजे? काँग्रेस सत्ता ही आली पाहिजे. आता काँग्रेसला मतदान करतील लोक? हो नाही, कोण आहेत उमेदवार इकडे? उमेदवारी आता ही आमचे सावरवाडी गाव आहे, हे काँग्रेसचं हे आहे, बालकिल्ला आहे. त्यामुळं 70% मतदान के एन पाटलांना इथे
बरं पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून मतदान होईल? व्यक्तिमत्व बघून मतदान होणार आहे. दादा काय सांगाल नेमकं कुणाचं वातावरण इथं आहे, कोण बाजी मारला असं वाटतं? आता सध्या चालू आहे जी जिल्हा परिषद 2026 मध्ये इलेक्शन काही तासावर येऊन टेकलेले आहे. काही तासानंतर आपलं मतदान होणार आहे आणि या मतदारसंघामध्ये आज सावरवाडी गावामध्ये हे के एन पाटीलच आहेत. विजयाचा गुलाल सावरवाडी तिथूनच लागणार आहे. त्यानंतर पी एन पाटील नंतर के एन पाटीलच हा शब्द आहे लोकांच्यात आणि के एन पाटलांचं काम असं आहे गोरगरिबांच्या जनतेपर्यंत पोचायचं काम त्यांनी केलेलं आहे. रात्री 1 वाजता 2 वाजता कधीही फोन लावा, वेळेसाठी वेळ काढून हजर राहणे. पर गरीब लोकांना हे सो खर्चातून काय असेल ती कामं करणार निधी व हे सो खर्चातून चालू आहे. त्यामुळे के एन पाटलाचा निधीचा त्यांना पदच असं आहे. पद जरी नसलं तर त्यांचं हाती दिल मुखाने खुलेच असणार आहे 24 तास. त्यामुळे के एन पाटील या मतदारसंघात तर कोण हात धरू शकत नाही. काँग्रेसला मतदान होईल यावेळी? काँग्रेसला मतदान 100% होणार, त्यात काय बदल होणार नाही. कसं काय? कारण के एन पाटील आणि बंटी साहेबांचं काम एवढं फास्ट आहे की लोकांना सांगायला लागत नाही की मतदान ह्यासनीच करा म्हणून. जरी साहेब जरी फिरले नसले तर मतदान हे के एन पाटील साहेबांनाच होणार आहे. हे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे, काय सांगाल त्याबद्दल? त्यात काही शंकाच नाही. हे बालेकिल्लाच आहे आणि पहिल्यापासून काँग्रेसचाच बालेकिल्ला ह्यो काय हलू शकत नाही. इथे अनेक पुढारी येऊन गेलेत, काही फरक पडणार नाही. के एन पाटलांची काम करायची पद्धत कशी आहे? केन साहेबांची पद्धत 1 नंबर आहे. साधा माणूस आहे, कधी पण जावा कधी पण या, की असं नाही की राजकीय ह्यो माझा विरोधक आहे ह्यो आहे. कोणीही जावा कधीही जावा, कुठलंही काम असेल पहिल्या सेकंदातच काम होय म्हणून होणार, काही त्यात शंका नाही. काय असेल 9 तारखेचा निकाल? 9 तारखेचा निकाल ह्यो के एन पाटील साहेबच निवडून येणार आणि ते गुलाल सावरवाडीतच लागणार आहे. पण दादा काय सांगाल, तुम्ही युवा आहात, मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय भूमिका जसं आहे? की आजकाल बघतोय आम्ही, पण आता कसं आहे, आता उमेदवार काय करतात, निवडणुकीच्या आधी आश्वासन देतात की निवडणूक झाल्यानंतर आम्ही ही विकास कामे करणार, असं करणार. पण साहेबांच्याकडे बघून असं वाटतं की साहेब हे असे एक उमेदवार आहेत की साहेबांनी निवडणुकीच्या आधी जी विकास कामं केली आहेत, पण कोणतंही पद नसताना स्वतःच्या पदरमोड करून केसाला पैशांतून जी विकास कामं केली आहेत, त्याकडून जर तसं बघून जर पाहायला गेलं तर आपल्या भागातलं आत्ता वाटतं की इथून पुढे जर असा विचार पडाला आहे की आत्ता जी साहेबांनी कामं केली आहेत तर इथून पुढे काय करतील असा सर्व सामान्य जनतेला विचार पडत आहे. काय असेल 9 तारखेचा निकाल? 9 तारखे निकाला साहेबांच्या बाजूने, केन साहेबांच्या बाजूने असणार. लोकांनी काँग्रेसलाच का मतदान करायचं? पण इकडं आमचा मतदारसंघ कसा आहे, कट्टर पेन साहेबांचा मतदारसंघ आहे. साहेबांच्याकडे पाहून म्हणजे काँग्रेसकडे पाहून साहेबांच्या जे मतदान करतील निष्ठावंत लोक होती, ती निष्ठावंत लोकांची निष्ठा कधी कोण विकत घेऊ शकत नाही. जी साहेबांच्या पाठीमागे जे निष्ठावंत उभे होते तेच केन साहेबांच्या पाठीमागे उभे राहणार. प्रियंका साहेबांची कुठेतरी कमी जाणवते का यावेळी? होय, खूप कमी जाणवते या मतदारसंघात पेन साहेबांची. तीच कमी भरून काढण्यासाठी एक उमेदवार, तरुण उमेदवार जे केन साहेबांच्या बघून वाटते की हा उमेदवार पेन साहेबांची थोडी बहुत कमी भरून काढला असं वाटते. काय असेल 9 तारखेचा निकाल? 9 तारखेचा निकाला 100% केन साहेबांच्या बाजूनेच असणार. दादा अनेक वर्षांनी ही निवडणूक होते, प्रशासक होते याआधी, काय प्रशासकांनी कामं केलं ते इकडं? कामं तशी थोडीफार झाल्यात, पण आता कसं आहे, हे जी लढत आहे ही तिरंगी लढत आहे आणि ह्याच्यात कोण बाजी मारल हे आता शेवटी 9 तारखेलाच कळणार. तरी बी तुल्यबळ उमेदवार कोण आहेत सध्या? आता तसं सांगता येत नाही जास्त. म्हणजे आता जे आबाजींचा मुलगा सचिन पाटील ह्यांनी पण शिवसेनेत काँग्रेसमधून आता गेलेले आहेत. त्यामुळे ही लढत तिरंगीच राहणार आहे. त्यामुळं जास्त करून 9 तारखेलाच कळेल निकालाची. कुठल्या कुठल्या समस्यांचा सामना करावा लागतो येथील नागरिकांना आज? सध्या काय आता काही ठराविक गोष्टी आहेत. पाणी म्हणा, पाण्याची सोय किंवा गटारे अशा काही समस्या आहेत. पण बघू आता हे ज्या काही निकालावरतीच अवलंबून राहील सध्या लढत तिरंगी असल्यामुळे. तर आताच आपण पाडी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील सावरवाडी या गावातील नागरिकांशी संवाद साधला. या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित प्रश्न, होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा, नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, एकंदरीत या मतदारसंघात कोणकोणत्या लढती होणार आहेत हे आपण नागरिकांकडून सविस्तरपणे जाणून घेतलं. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.